मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं मी आवाहन करते। भारताच्या आर्थिक विकासात सागरी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून देशाला जागतिक सागरी महासत्ता बनवण्यासाठी कौशल्य विकास, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि नाविकांचे कल्याण यावर विशेष भर देण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केलं। मुंबईत आज लोकभवन इथं राष्ट्रीय सागरी दिन सोहळ्याच्या केंद्रीय समितीतर्फे आयोजित 63व्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते। देशात 176 सागरी प्रशिक्षण संस्था आणि 533हून अधिक मान्यताप्राप्त भरती आणि नियुक्ती संस्था कार्यरत असल्याचं नमूद करत या संस्थांनी महाराष्ट्रातील विद्यापीठांशी सहकार्य करणं आवश्यक आहे, असं राज्यपाल म्हणाले। सागरी प्रशिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढल्यास पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असं राज्यपालांनी सांगितलं। सागरी क्षेत्राच्या विकासात नाविकांचे योगदान अत्यंत मोलाचं असून त्यांची सुरक्षितता, कल्याण आणि शारीरिक व मानसिक आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य असलं पाहिजे, असं राज्यपालांनी नमूद केलं। मुंबईत आज ब्रह्मकुमारी संस्थेच्या 10 कोटी